दोघांनी एकमेकाला पुन्हा घट्ट आलिंगन दिलं. कोण कोणाचा निरोप घेत होतं, तर एक षडानन होता आणि दुसरा गजानन होता. म्हणजेच काय, की दोघही जण कसे होते, तर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा गजानन माझा. वास्तविक इथे चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा असा आहे. पण आपण आपल्या महाराजांसाठी असं म्हणूया की कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा गजानन माझा. साधकांचा माय बाप, दर्शने हारे ताप, सर्वांभूती सुखरूप गजानन माझा. मग हे दोन कैवल्याचे पुतळे होते की नाही, फक्त आविष्कार वेगळा वेगळा, अवतार कार्य वेगळ्या कारणासाठी, मूळ तत्व एकच, ते म्हणजे अंतर्बाह्य वेढून राहिलेलं गुरुतत्व. आणि ह्या गुरुतत्वाला सोन्याचा, रुपयाचा, हिऱ्या माणक्यांचा साज चढवणारी माऊली कोण? अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. आता हे जे चाललं होतं ना, तर ह्याचं वर्णन जर ज्ञानोबांच्या अभंगामध्ये करायचं झालं, माऊली काय म्हणतात, की खासून पुसून घेण्यासाठी मामलेदारांकडे आलेले आहेत. तर कसं होतं दोघांच्या बाबतीत, मग मामलेदारांना ते कसे दिसले गजानन महाराज? तर अनुपम्यतेचे ढवळले ब्रह्मांड, विश्वरूपी अखंड तदाकार, रसी रस मोरे प्रेमाचे स्पंदन, एकरूपी घन हरी माझा, नाद आणि ज्योती, परिपूर्ण आत्मा, परेती परमात्मा उजेडला, झाला अरुणोदय, उजळले सूर्य तेज, त्याहुनी सतेज तेज आले. हे किती चपखल वर्णन बसतंय बघा गजानन महाराजांना. देव मामलेदारांच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही हे पाहिलं, तर तुम्हाला हे नक्की समजेल की हे काय आहे. त्याहुनी सतेज तेज आले, हरपल्या रश्मी देह भाव हरी, रिद्धी सिद्धी कामारी झाल्या कैशा. आता मग हा ज्ञानेश्वरांचा अभंग आहे, त्यामुळे पुढे काय म्हणतात, निवृत्ती उपदेश ज्ञानिया लाभला, तत्वी तत्व बांधला ज्ञानदेव. इथे इथे तेच आहे की तत्वी तत्व बांधला. काय उपमा दिली आहे, की धवळले ब्रह्मांड कसं आहे, अनुपम तेज आहे, आणि विश्वरूपी अखंड तदाकार, तदाकार वृत्ती झालेल्या आहेत. त्या चैतन्याशी हे चैतन्य सतत सांधलं गेलेलं आहे. शून्य शून्याला पाहतंय, शून्य शून्यात मिसळत आहे. मग एकरूपी घन हरी माझा, हरीला घन म्हटलेला आहे. म्हणजे काय, की मेघ घन या स्वरूपामध्ये हरी सावळा आहे ना. मग एकरूप त्या हरीशी झालोय आपण. मग एकरूपी घन हरी माझा, नाद आणि ज्योती. नाद म्हणजे काय, विश्वाचा नाद आहे. त्याला अनाहत नाद म्हणतात. ओंकाराचा नाद आहे. नाद आणि ज्योती, तो विश्वाचा नाद आणि ज्योती म्हणजे तेज, परिपूर्ण आत्मा. ह्या दोन्हींनी जो परिपूर्ण आहे, जो आत्मस्वरूपामध्ये एखाद्या देहामध्ये विराजमान झालेला आहे, त्याचं हे वर्णन आहे. मग परेती परमात्मा उजेडला, म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडे ते परमात्म्याचा जो उजेड पडलेला आहे, म्हणजे तो प्रकाश आहे, तो परेती परमात्मा उजेडला, झाला अरुणोदय, उजळले सूर्य तेज. अरुणोदय होताच सूर्य वरती येतात, जसं सूर्याचं तेज सगळीकडे फाकतं, त्याच पद्धतीने महाराजांचं तेज फाकायला सुरुवात झालेली होती. आणि ते सगळं अवलोकन कोण करतायत, तर देव मामलेदार यशवंतराव भोसेकर, यशवंतराव महादेव पंत भोसेकर देशपांडे उर्फ देव मामलेदार. तर गजानन महाराजांनी त्यावेळेला देव मामलेदारांचा शास्त्रुनयनाने निरोप घेतल्या. आणि मग आदेश काय होता, की तिथून पळायला सुरुवात कर. जिथे थांबशील ती तुझी कर्मभूमी असेल. त्या कर्मभूमीचं नाव असेल शेगाव.
देव मामलेदारांचा निरोप घेऊन महाराज निघाले. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. ह्या पद्धतीने महाराज पळत पळत निघालेत आणि ते ज्या ठिकाणी थांबले ते ठिकाण होतं शेगाव. आता याच्यामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांचा प्रगट दिन हा शेगावामध्ये महाराज जेव्हा प्रगट झाले तो दिवस माघ वद्य सप्तमीचा होता. 23 फेब्रुवारी 1878 रोजी माघ वद्य सप्तमीच्या दिवशी गजानन महाराज शेगावमध्ये प्रथम दिसले आणि चैत्र वद्य त्रयोदशी दिनांक 30 एप्रिल 1878 या दिवशी मंगळवारी दुपारी 4 वाजता स्वामी समर्थ समाधीस्थ झाले. म्हणजेच एकाच वर्षामध्ये 2.25 महिन्याच्या अंतरामध्येच एक प्रकट झाला आणि एक समाधीस्थ झाला. ह्याच्यावरनच आपल्या लक्षात येतं की स्वामींनी पुढे काय तजवीज गजानन महाराजांसाठी करून ठेवलेली असावी. तर आता माघ वद्य सप्तमी या दिवशी गजानन महाराज शेगावमध्ये प्रगट झाले असं म्हटलं जातं. पण वास्तविक परब्रह्माला प्रगट होणं काय आणि अदृश्य होणं काय हा चुटकीसरशी होणारा खेळ आहे. त्याच्या दृष्टीने वास्तविक ते त्या दिवशी तिथे शेगावामध्ये दिसले म्हणून त्यांना प्रकट झाले असं आपण म्हणू शकतो. पण वास्तविक ते आधी कितीतरी ठिकाणी फिरलेले होते. अक्कलकोटला प्रथम दिसले म्हणजे तेव्हा प्रगट झाले असं म्हणता येईल. कारण आज माझा गणपती येणार, गणपती येणार असं स्वामी समर्थ सकाळपासून म्हणत असताना गजानन महाराज त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांच्याच आज्ञेवरून कपाल कपिला सॉरी त्यांच्याच आज्ञेवरून त्यांनी कपिलधारा तीर्थावरती त्यांना तपाला पाठवलं होतं 12 वर्ष. तिथून नाशिकला देव मामलेदारांकडे म्हणजे प्रगट झाले असं आपण म्हणू शकत नाही. पण ज्या दिवशी ते प्रथमतः शेगावला दिसले कारण ती त्यांची कर्मभूमी आहे म्हणून तो प्रगट दिन सोहळा आपण साजरा करतो. तर त्या दिवशी नेमकं काय घडलं त्याच्या अतिशय रसाळ ओव्या दासगणूंनी रचले त्याचा थोडासा आपण आता आढावा घेऊ आणि मग त्या कथेला सुरुवात करू. तर दासगणू काय म्हणतात की शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदनता ते तारावया. त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यन दिन मठाधिपती होता ते. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. आता त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची म्हणजे काय. तर पूर्वीच्या काळी लग्न झाल्यानंतर जो गर्भाधान विधी असतो त्याला ऋतुशांती या नावाने सुद्धा संबोधलं जातं. तर त्या ऋतुशांतीचा त्यावेळेला सुद्धा समारंभ साजरा केला जायचा. हल्ली ती प्रथा काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेली आहे. पण देवीदास पातुरकरांच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तो ऋतुशांतीच्या सोहळ्यासाठी जो त्यांच्या घरात समारंभ होता त्या समारंभामध्ये अर्थातच जेवणावळ किंवा भोजन समारंभ हा प्रमुख होता. स्त्रियांचा हळदी कुंकू हा एक समारंभ होता आणि आनंदाचा प्रसंग आहे. तर त्यावेळेला झालं असं की त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राची. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. नावन एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत.
तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आप पर, आवड निवड साचार, राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिहिलेली. शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखी उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळावया. का की गरजोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निघुती. अन्नम ब्रह्मेति ऐसी उक्ती उपनिषदांच्या ठाई असे. त्याची पटवावया खूण शिते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. म्हणजेच आपण पाहिलं की देवीदास पातुरकरांच्या वाड्यासमोर त्यांच्या घरामध्ये ज्या भोजनावळी चालल्या होत्या त्यातल्या उष्ट्या पत्रावळी टाकलेल्या होत्या एका वडाच्या झाडाखाली. तिथे गजानन महाराज जे वायूच्या गतीने पळत आले आणि ज्या कर्मभूमीमध्ये स्थिरावले तिथे ते त्या उष्ट्या पत्रावळी मधलं जे काय अन्न होतं ते वेचून खात होते. काकी गरजून सांगे श्रुती, अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती. हे जेव्हा आपण म्हणतो ना की त्यावेळेला महाराजांनी कोणता संदेश दिला प्रथमताच, की अरे अन्नाची नासाडी करू नका, आपल्याला पाहिजे तेवढंच पात्रामध्ये वाढून घ्या. ज्या वेळेला अन्नाची आपण नासाडी करतो तेव्हा कोणाच्या तरी मुखातला घास आपण हिरावत असतो. ज्या वेळेला आपण पाण्याची नासडी करतो त्यावेळेला आपण कोणाच्या तरी वाटणीचं पाणी हे नाश करत असतो, त्या पाण्याचा ते फुकट घालवत असतो. हाच संदेश त्यांना त्याच्यातनं द्यायचा होता. आता त्यावेळेला माघ वद्य सप्तमीच्या दिवशी वडाच्या झाडाखाली दयाघन गजानन महाराज शीत वेचत बसले आहेत. रस्त्याने हजारो लोक चाललेले आहेत पण कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. अशामध्येच पंकटलाल अगरवाल आणि त्याचा स्नेही दामोदर पंत कुलकर्णी त्या रस्त्याने चाललेले होते. पातुरकरांच्या वाड्यापासूनच एक मोठा हमरस्ता शेगाव नगरीमध्ये जात होता. तर बंकटलाल आणि दामोदरपंत कुलकर्णी जेव्हा त्या रस्त्याने निघाले, कदाचित त्यांनाही त्या भोजनावळीचं आमंत्रण असावं, कारण या दोन अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती शेगाव मधल्या होत्या. ते कदाचित पातुरकरांच्या वाड्यातनं बाहेर आलेले असावेत आणि त्यांना ते दिसलं असावं. तर ते दोघ जण तिथे स्तब्ध झाले की अरे हा कोण आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर तर अंतर्बाह्य त्याच्यात तेज दिसतंय, पण एकीकडे हा तर शीत वेचून खातोय. हा जर वेडा असता तर इथं थांबलाच नसता, काहीतरी वेडेचार करत राहिला असता. हा जर भिक्षेकरी असता तर त्यांनी नक्कीच पातुरकरांच्या वाड्यासमोर उभं राहून भिक्षा मागितली असती. पण त्यांनी तसं काहीही केलेलं नाही. तो फक्त उष्ट्या पत्रावळीवरची शीत उचलून खातोय. का की गरजोन सांगे श्रुती, अन्न हेच परब्रह्म निघुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदांच्या ठाई असे. मग शीत वेचत होते तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की अरे हा कोणतरी वेगळा आहे. हा भिक्षेकरी नव्हे, हा सर्वसामान्य कोणीतरी नव्हे. तेव्हा त्यांना काहीतरी विचारावं म्हणून हे दोघ जण जेव्हा पुढे झाले त्यावेळेला महाराजांना त्यांनी विचारलं की आपणाला क्षुधा लागलेली असेल तर आम्ही काहीतरी अन्नाची तरतूद करू का. तर त्यावेळेला महाराजांनी जेव्हा त्यांच्याकडे वरती पाहिलं तेव्हा त्या रूपाकडे बघून हे दोघ जण स्तिमित झाले. कारण अतिशय तेजस्वी पिरडार शरीर यष्टीच आणि अतिशय सुंदर असं ते रूप त्यांना जेव्हा दिसलं तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे हा हा तर ऐन तारुण्यात आहे, तरी सुद्धा तपोबलाने युक्त आहे. हे वय कसं आहे तर लोभ मोह माया वासना आणि विकार यांच्या दारामध्ये बसण्याचं हे वय आहे. मग ह्या वयामध्ये ह्याला वेड कसलं लागलंय, म्हणजे ह्याची उन्मनी अवस्था कसली आहे.
तर हा मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको, असं त्यांचं मत झालं. कारण सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला. तर हा कशासाठी वेडा झालाय? की मुक्तिरूप सुभद्रेसाठी. म्हणजेच काय, परमार्थातली अत्युच्च अवस्था आहे. मग ती अवस्था जर समोर दिसली तर काय होईल? म्हणजे मग दासगणू महाराज म्हणतात की पंथे हजारो लोक गेले, परीन कोणी पाहिले. मग ह्या दोघांशिवायच कोणी त्यांना पारखू शकलं नाही, कारण या दोघांकडे ती पारखी नजर होती. त्यांना त्यांच्या काही पूर्वसुकृतामुळे ज्या कथा कहाण्यांमधनं जे ऐकायला मिळालं असेल, जे वाचायला मिळालं असेल, त्याच्यावरनं त्यांना एवढं मात्र नक्की कळलं होतं की अवतारी पुरुषाची लक्षणं काय असतात, सिद्ध पुरुषाची लक्षणं काय असतात, ती सगळी लक्षणं त्यांना त्या तिथे दिसली. मग बाकीच्या सामान्य लोकांना काय वाटलं, ती गार आहे, ते गारेला काय घ्यायचं. पण ह्या पारख्यांची जी नजर होती दोघांची, व्यंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी, तर त्यांची नजर कशी हिरे पारख्याची होती, त्यांच्या नजरेला हा हिरा दिसला. मग ते म्हणाले की तुम्हाला क्षुधा लागलेली असेल तर अन्नाची तरतूद करू का? तर त्यावेळेला महाराज काहीही बोलले नाहीत. तेव्हाच व्यंकटलालांनी पातुरकरांना सांगितलं की अहो, तुम्ही एक ताट वाढून महाराज म्हणजे इथे द्या, हा भुकेला आहे, त्याला जेवायला घालूया आपण. त्याप्रमाणे पातुरकरांनी ते पंचपक्वान्नाचं ताट वाढून आणलं आणि महाराजांपुढे ठेवलं. त्यावेळेला काय झालं की महाराजांनी त्या सगळ्या अन्नाचा काला केला आणि ते त्याचा घास घ्यायला लागले. म्हणजे हा पदार्थ ह्या चवीचा, तो त्या चवीचा, हे असं काही नव्हतंच होय. मग काय लिहिलंय त्याच्यामध्ये ओळ्यामध्ये की देवीदासांनी तैसे केले, पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारापुढे स्वामींपुढे. द्वारासमोर स्वामींपुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अणुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरस आला, जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गळवण्याला मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर आशासी मिळता जहागीर सॉरी, जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयात. बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण, ह्या वेडा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलते भलते. तैसाच हा ज्ञान जेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव, निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माथ्यांनी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला वृक्षावरी बसली. ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये, म्हणजे महाराजांजवळ पाणी प्यायला जो तुंबा होता ते भोपळा एक कच्चा, हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले, उभयतांशी पाहून वदले ते ऐका सांगतो. काय म्हणाले गजानन महाराज त्यावेळेला? तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, वारी म्हणजे पाणी. एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ
नाही उरला यत्किंचित परी जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासी तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. आता हे हर्षले कारण मागितलंय आता पहिल्यांदा की अन्न तर मागितलं नव्हतं, यांनी स्वतःहून ठेवलंय, आता पाणी मागितलंय. तर अशा ज्यांनी पारखलंय ज्यांना, त्यांना पाणी द्यायचं म्हणजे केवढं मोठं भाग्य. मग ते पातुरकरांच्या वाड्यामध्ये गेले. तिथे थंडगार असं वाळायुक्त पाणी एका तांब्यामध्ये घेऊन दामोदर पंत कुलकर्णी आले. पण तोपर्यंत तिथे एक जनावरांसाठी पाण्याचा जो हौद बांधलेला होता, त्या हौदामध्ये जाऊन गजानन महाराज तिथलं पाणी प्यायले आणि त्या पाण्याने त्यांनी तृप्ततेचं ढेकर दिलं. तर तेव्हा पंत त्यांना काय म्हणतात की हा हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी, ते जनावरा लागूनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, नीर म्हणजे पाणी, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराची अगाध लीला तीन कळे या नरजन्मी. ते दिले टाकून, म्हणजे ईश्वराची अगाध लीला काय आहे हे हे कळवून घ्यायचं, समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं. त्याच्याऐवजी काय म्हणतात, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थ वाणी दोघे गेले गैवरुनी, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. ही कथा, ही घटना शेगावमध्ये वाघवद्य सप्तमीच्या दिवशी घडली. आता पाणी जेव्हा त्यांना देण्यासाठी आणलं गेलं, तेव्हा महाराज काय म्हणाले की अरे ते पाणी जनावरांसाठी आहे आणि हे पाणी माणसांसाठी आहे, हा भेद करतात कशाला. दोन्हीही तत्व एकच आहेत, ते जलतत्वच आहेत. आणि निर्मळ असो, गढूळ असो, सुवासिक असो किंवा त्याला काहीतरी वेगळा दुर्गंधी येत असो, ही सगळी रूप कसली आहेत, त्या ब्रह्माचीच रूप आहेत ना. म्हणजे हे तत्व काय आहे ते तुम्ही ओळखतच नाही. परमेश्वर तत्व काय आहे हे सुद्धा ओळखत नाही, पण व्यवहारात मन गोवून तुम्ही त्या सगळ्याची भलामण करत असता, हे कितपत योग्य आहे. मग पुन्हा असं म्हणावं असं वाटतं की अंजनी तनय मारुती आला काय वाटे, पुन्हा त्या पद्धतीने महाराज तिथून पळत पळत निघून गेले. ते कुठे गेले, ते पुन्हा व्यंकटलालाला भेटले का, या सगळ्यांचा विचार आपण पुढच्या कथनामध्ये करूया. तोपर्यंत निरोप घेतो. जय गजानन. जय गजानन.